जगाच्या एका कोपऱ्यात युद्ध पेटलंय, आंतरराष्ट्रीय राजकारण तापलंय, जागतिक शेअर बाजार धोक्यात आलेत आणि या सगळ्या महायुद्धाच्या आणि भूराजकीय तणावाच्या केंद्रस्थानी असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मात्र व्हाईट हाऊसच्या पडद्यामागे आपलं साम्राज्य उभं करत आहे. नुकतंच समोर आलेल्या एका अहवालानं संपूर्ण जगाला हादरून सोडलंय. या अहवालात ट्रम्प यांनी वर्षभरात हजारो कोटी रुपये कमावल्याची माहिती समोर आली आहे. जगभरातल्या युद्धांमध्ये, संघर्षांमध्ये मध्यस्थी करत असल्याचा दावा करणारे ट्रम्प यांचा क्रिप्टो करन्सी व्यवसाय विक्रमी वेगाने वाढवत आहे आणि यामुळे अमेरिकेचे राजकारणही चांगलंच तापलंय. पण या कमाईचा आणि त्यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा काय संबंध आहे? एका बाजूला सामान्य गुंतवणूकदार कंगाल होत असताना ट्रम्प यांनाच कसा फायदा होतोय? हे संपूर्ण प्रकरण काय? हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विषयच भारी. अमेरिकेचे ऑफिस ऑफ गव्हर्नमेंट एथिक्सने मंगळवारी 927 पानांचे फायनान्शियल डिस्क्लोजर जाहीर केले. त्यात 2025 या संपूर्ण वर्षाची माहिती आहे. तुलना केली तर बराक ओबामांचं शेवटचं फायनान्शियल डिस्क्लोजर फक्त 8 पानांचं होतं, तर जो बायडन यांचं 11 पानांचं होतं. म्हणजे ट्रम्प यांच्या आर्थिक साम्राज्याचा विस्तार किती मोठा आहे हे या एका आकडेवारीवरून लक्षात येतं. विविध वृत्तांनुसार ट्रम्प यांच्या एकूण उत्पन्नात रिअल इस्टेट किंवा इतर कोणत्याही व्यवसायापेक्षा क्रिप्टो व्यवसाय हा सर्वात मोठा स्रोत ठरला आहे. त्यांनी यातून वर्षभरात किमान 1.4 अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे 12,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केल्याचे उघड झाले. आता मूळ मुद्द्याकडे वळूया, तो म्हणजे हे 1.4 अब्ज डॉलर्स आलेत कुठून? यातला सर्वात मोठा एकल स्रोत आहे CIC डिजिटल LLC ही कंपनी, जी ट्रम्प ऑर्गनायझेशनशी संलग्न आहे. या कंपनीकडून तब्बल 636 दशलक्ष डॉलर्सची कमाई नोंदवण्यात आली आहे आणि यातला बहुतांश भाग हा सेलिब्रेशन कॉइन सोबत झालेल्या लायसन्स करारातून मिळालेल्या रॉयल्टीतून आलाय. हा करार आहे ट्रम्प डॉलर या मीम कॉइनचा. ट्रम्प यांनी त्यांच्या दुसऱ्या शपथविधीच्या अवघे काही दिवस आधी ट्रम्प डॉलर मीम कॉइन सुरू केले होते. आता या कॉइनची कहाणी स्वतःच खूप बोलकी आहे. लॉन्चच्या वेळी या मीम कॉइनचं बाजार मूल्य सुरुवातीला तब्बल 15 अब्ज डॉलर्सवर पोहोचलं होतं. पण नंतर त्यात तब्बल 97% प्रचंड घसरण होऊन ते आता अवघ्या 400 दशलक्ष डॉलर्स वर आलंय. आणि इथेच खरा गेम आहे. तो काय तेही समजून घेऊ. तर क्रिप्टो डेटा संस्था नॅन्सेनच्या आकडेवारीनुसार ट्रम्प यांच्या मीम कॉइन मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांपैकी 2/3 गुंतवणूकदार सध्या तोट्यात आहेत आणि वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियलचे टोकन खरेदी करणाऱ्यांपैकी तर तब्बल 85% गुंतवणूकदार मोठ्या नुकसानीत आहेत. म्हणजे सामान्य माणसांनी या कॉइन मध्ये पैसे गुंतवले आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान सोसलं. पण दुसरीकडे त्याच कॉइनच्या रॉयल्टीमधून खुद्द राष्ट्राध्यक्ष अब्जावधी डॉलर्स कमावत राहिले. या विसंगतीमुळे आता अनेक जण प्रश्न उपस्थित करत आहे. या नफ्याबद्दल विचारलं असता ट्रम्प यांनी हा सगळा फायदा शेअर बाजारातील तेजीचा असल्याचं म्हटलंय आणि आपल्याकडे भरपूर रोख रक्कम असल्यामुळं नफा होत असल्याचं स्पष्टीकरण दिलंय. पण दुसरीकडे राष्ट्राध्यक्ष पदाचा वापर करून अशा प्रकारे व्यवसाय वाढवण्यावरून अमेरिकन सिनेटमध्ये तीव्र पडसाद उमटलेत. व्हाईट हाऊसने मात्र हे सर्व व्यवहार अमेरिकन जनतेच्या हितासाठीच असल्याचं सांगत आरोप फेटाळलेत. त्यांच्या संपत्तीचा दुसरा सर्वात मोठा स्रोत आहे वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल ही कंपनी. ही एक डिफाय म्हणजेच डिसेंट्रलाइज फायनान्स प्लॅटफॉर्म आहे, जिच्या सहसंस्थापकांमध्ये खुद्द ट्रम्प आणि त्यांचे मुलं आणि त्यांचे परराष्ट्र धोरणातले महत्वाचे सहकारी स्टीव्ह विटकॉफ यांचा समावेश आहे. या प्लॅटफॉर्मच्या टोकन विक्रीतून ट्रम्प यांनी 550 दशलक्ष डॉलर्सहून अधिकची कमाई केली आहे. तर ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार हा आकडा 594 दशलक्ष डॉलर्स पर्यंत जातो. या प्लॅटफॉर्मच्या कार्यकारी अधिकारी पदावर आहेत झॅक विटकॉफ. याबरोबरच स्टेबल कॉइन हॉल्को या कंपनीतल्या समभाग विक्रीतून जवळपास 196 ते 197 दशलक्ष डॉलर्सची अतिरिक्त कमाई नोंदवण्यात आली आहे आणि CIC डिजिटलच्या डिजिटल वॉलेटमध्ये किमान 60 दशलक्ष डॉलर्स मूल्याच्या विविध क्रिप्टोकरन्सी असल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलंय. या डिस्क्लोजर मधली आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे ट्रम्प यांनी कोल्ड वॉलेटमध्ये 100 दशलक्ष डॉलर्सहून अधिक किमतीचं बिटकॉइन ठेवल्याचं जाहीर केलंय. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका विद्यमान राष्ट्राध्यक्षाने फेडरल एथिक्स फायलिंग मध्ये बिटकॉइनची थेट मालकी जाहीर केली आहे. उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स यांनीही यांच्या डिस्क्लोजरमध्ये 2.5 लाख ते 5 लाख डॉलर्स दरम्यानचं बिटकॉइन होल्डिंग जाहीर केलंय. क्रिप्टो शिवाय इतर मालमत्तांमधूनही मोठी कमाई झाली आहे. त्यांना गोल्फ कोर्स आणि रिसॉर्ट्स मधून 500 दशलक्ष डॉलर्सहून अधिक महसूल मिळालाय. तर परदेशातील प्रकल्पांना ट्रम्प नाव वापरण्याचा परवाना देऊन 52 दशलक्ष डॉलर्स आणि माध्यम संस्थांशी झालेल्या कायदेशीर
समझोत्यातून 80 दशलक्ष डॉलर्सहून अधिक उत्पन्न मिळाले. मुख्य म्हणजे ट्रम्प यांची गुंतवणूक फक्त क्रिप्टोपर्यंत मर्यादित राहिली नाही, तर त्यांनी शेअर्समध्येही मोठी गुंतवणूक केली आहे. Amazon, Apple, Nvidia, Microsoft, Netflix यांसारख्या जागतिक कंपन्यांच्या शेअर्समध्ये त्यांनी पैसा ओतलाय. आता सर्वात मोठा प्रश्न असा उभा राहतो की सत्तेत असताना, धोरणं ठरवताना एक राष्ट्राध्यक्ष स्वतःच्याच खासगी क्रिप्टो व्यवसायातून इतकी प्रचंड कमाई करू शकतो का? ट्रम्प यांची मालमत्ता त्यांचे पुत्र डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांच्या देखरेखीखालील ट्रस्टमध्ये ठेवण्यात आली आहे. पण ती स्वतंत्र बाहेरच्या व्यक्तीच्या देखरेखीखालील ब्लाइंड ट्रस्ट नाही. यामुळे त्यांच्यावर आरोप आहे की ट्रम्प आपली अधिकृत कर्तव्य आणि आर्थिक हितसंबंध एकत्र करत आहेत, कारण त्यांचं व्यावसायिक साम्राज्य त्यांच्याच 2 मुलांकडून चालवलं जाते. एकूणच काय तर एकीकडे जगभरातल्या संघर्षांमध्ये मध्यस्थ म्हणून स्वतःची प्रतिमा उभी करणारे डोनाल्ड ट्रम्प, दुसरीकडे व्हाईट हाऊसच्या खुर्चीचा वापर करत आपला वैयक्तिक क्रिप्टो व्यवसाय अब्जावधी डॉलर्स पर्यंत नेतात. सामान्य गुंतवणूकदार जिथे 85% नुकसान सोसत आहेत, तिथे राष्ट्राध्यक्षांचं कुटुंब मात्र रॉयल्टी आणि टोकन विक्रीतून घसघशीत नफा कमावते. याविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.